नमस्कार. आज आपण कुठलाही सणसूद असो किंवा काही पण कार्यक्रम असो एकदम झटपट बनवता येतील असे रव्याचे लाडू आणि तेही एकदम मऊसूद पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळतील एवढे असे मऊसूद लाडू कसे बनवायची रेसिपी बघणार आहोत. आणि हे लाडू तुम्ही अगदी पहिल्यांदाच बनवत असताल ना तरीसुद्धा अजिबात चुकणार नाही. एवढ्या परफेक्ट मापामध्ये आपण हे बनलेले आहेत आणि एकदम मस्त मऊसूद झालेले आहेत. अगदी तोंडात ठेवतात विरघळतील. तुम्ही बघू शकता तोडण्यावरूनही तुमच्या लक्षात येत असेल. एकदम परफेक्ट योग्य मापकोस किती घ्यायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर लाडू बनवण्यासाठी ना इथं 2 वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि रवा हा शक्यतो बारीकच घ्यायचा आहे. आता माझ्याकडे इथं बारीक रवा नव्हता त्यामुळं मी इथं मोठा रवा असतो ना तो मिक्सरला फिरवून ना बारीक असा करून घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल ना तर तुम्ही बारीकच वापरा. आता सध्या नाही म्हणून मी इथं बारीक करून घेतलेला आहे. आता ह्या वाटीने 2 वाटी एवढा रवा भरलेला आहे. आता ज्या वाटीने 2 वाटी एवढा रवा आहे त्याच वाटीने पाव वाटी एवढं तूप घेतलेलं आहे आणि तूप हे वितळूनच घ्यायचं आहे म्हणजे याचा व्यवस्थित आपल्याला परफेक्ट अंदाज येतो. तर पाव वाटी एवढंच तूप घेतलेलं आहे आणि एखाद्या चमचा वरती असेल तेवढंच आपल्याला तूप घ्यायचं आहे. जास्तही तूप आपल्याला अजिबात इथं लागणार नाही आहे. आणि अजून एकदा सांगते की आपल्याला तूप हे हमेशा वितळूनच घ्यायचं आहे. आता बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवरती काय करायचं जाडबूड असलेलीच कढई गरम करायला ठेवायची. शक्यतो पातळ कढई नाही वापरायची. जाडबूड असेल ना तीच कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये सगळं तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे. गॅस अजिबात फास्ट नाही करायचा इथं लक्ष ठेवायचं आहे. जर फास्ट गॅस केला ना तर वरून हा रवा पटकन असा भाजतो आणि आतून असाच कच्चा राहतो. त्यामुळं कमी गॅसवरती जेवढं तुम्ही भाजता ना तेवढं आतपर्यंत भाजला जातो आणि छान अशी टेस्टसुद्धा येते लाडूची. त्यामुळं कमी गॅसवरती हा रवा सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपल्याला असा चमचा घेऊन उलथायची अजिबात सोडायची नाही. असंच सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने ना हा रवा सारखा भाजला जातो. अशा छोट्या काही टिप्स लक्षात ठेवल्या ना तर आपले लाडू अजिबात चुकत नाही. तर बघू शकता 2 ते 3 मिनटात छान असा रवा आपल्याला भाजायला लागलेला आहे आणि रव्याचा ना जास्त कलर अजिबात चेंज करून घ्यायचा नाही आहे. हलकासा याचा कलर फक्त आपल्याला बदलून घ्यायचा आहे आणि रवा भाजत आला ना छान असा सुगंधसुद्धा सुटतो घरामध्ये रव्याचा म्हणजे समजून घ्यायचं की रवा पण आपला भाजलेला आहे. तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि जोपर्यंत आपल्याला अंदाज वाटत नाही की रवा भाजला आहे तोपर्यंत आपल्याला असंच याला भाजून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनटामध्ये आपला हा रवा चांगला असा भाजतो. तर बघू शकता हळूहळू रवाही भाजायला लागलेला आहे आणि याचा जास्तही कलर चेंज झालेला नाही. तुम्ही बघू शकता हलकासा असा कलर चेंज झालेला आहे आणि आतपर्यंत हा रवा भाजल्यासारखा सुद्धा दिसू राहिलेला आहे. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि 1 ते 2 मिनटं असंच हलवत राहायचं आहे आणि लगेच हा रवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता इथं मी हा रवा काढून घेतलेला आहे. याला साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. तर मी ज्या वाटीने इथं 2 वाटी रवा घेतला होता ना त्याच वाटीने 1.5 वाटी एवढी साखर घेतलेली. तुम्ही गोडाचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पण एवढं प्रमाण परफेक्ट आहे. तर ही 1.5 वाटी साखर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाऊण वाटी एवढं ना पाणी टाकायचं आहे. तर 1.5 वाटी साखरेसाठी पाऊण वाटी एवढं पाणी टाकल्यानंतर सुरुवातीला फास्ट गॅसवरती ही साखर आपल्या ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आणि साखर विरघळल्यानंतर कमी गॅस करून आपल्याला 5 ते 10 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पाक हा एकतारी तयार करायचा आहे. तर पाक जास्त पातळ नाही ठेवायचा किंवा जास्त घट्टही नाही. जर जास्त घट्ट तुम्ही पाक केला ना एकतारीच्या वरती पाक गेला तर लाडू आपले थोडेसे कडक होतील आणि जर पातळ राहिलं तर व्यवस्थित आपले लाडू बांधता येणार नाही. त्यामुळं पाक ना आपल्याला एकतारीच करायचा आहे. त्यासाठी काय करायचं सुरुवातीला आपल्याला साखर विरघळल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवरती याला आपल्याला एकतारी येईपर्यंत असं सतत हलवत त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. जर अशा छोट्या मोठ्या टिप्स जर व्यवस्थित तुम्ही फॉलो करून जर बनवलेले लाडू अजिबात चुकणार नाही. तर बघू शकता पूर्ण याच्यामधली साखर विरघळलेली आहे आणि आपला पाक असा शिजायला लागलेला आहे आणि असं तयार झाल्यासारखं दिसतोय. आपण वरून असं उलथानी किंवा चमच्यामधून असं खाली एखादा थेंब पाकाचा सोडल्यानंतर बघू शकता तुम्ही असं तार तुटल्यासारखं दिसतंय. एक जशी तार तुटते ना तशी तार येते म्हणजेच पाक तयार आहे. आता चेक करूया. तर थोडासा पाक असा हातावरती घेऊन बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी याची एक तार येते. 2 बोटाच्या मध्ये ना एक तार येते म्हणजेच आपला हा पाक तयार आहे. आपल्याला एवढाच पाक पाहिजे याच्यापेक्षा जास्तही नको किंवा कमीही नको. आता लगेच याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची. तर मी थोडीशी वेलची ना साखर टाकून खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली होती. ती वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता लगेच आपलं हे
रव्याचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे रवा भाजलेला आपला रवा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. गॅस सुरुवातीला आपल्याला कमीच ठेवायचा, फास्ट गॅस अजिबात करायचा नाही. अगदी 1 ते 2 मिनटं फक्त आपल्याला असायला मिक्स करून असं हलवून घ्यायचं आहे सतत. आता जरी हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल ना, तर हळूहळू आपोआप हे घट्ट होतं, त्यामुळे अजिबात काही घाबरायची गरज नाही. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला असं झाकण ठेवून असंच हे मिश्रण अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता अर्धा तासानंतर मी याच्यावरचं झाकण काढून बघितलेलं आहे आणि याच्या अगोदर मी एकदा याला हलवून घेतलं होतं. 10-15 मिनटानंतर एकदा हलवून घेतलेलं. तर मधून असं चेक करायचं आहे 10 मिनटानंतर. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिश्रण असं सेट झालेलं आहे आणि याच्यामध्ये अशा गाठी तयार झाल्यासारख्या दिसतात. पण आपल्याला काय करायचं आहे, चमच्याने किंवा उलथाने पूर्ण याच्या गाठी अशा फोडून घ्यायच्यात, एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती मस्त मऊसूद आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर आता लगेच ना आपल्याला लाडू बनवून घ्यायचे. तर लाडू बनवताना काय करायचं आहे, असं हातावरती हे मिश्रण घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने असे यातला पूर्ण गाठी आपल्याला फोडून अशा पद्धतीने हे मिश्रण करून याचा लाडू, गोल असा लाडू बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम सहज हा लाडू बनला जातो आणि मिश्रणसुद्धा आपलं एकदम छान पेढ्यासारखं मऊसूद झालेलं आहे. आता तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स त्याच्यावरती तुम्ही लावून घेऊ शकता. मी इथं मनुका लावून घेऊ राहिले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ना काजू, बदाम कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता. तर बघू शकता एकदम सहज हा लाडू बनलेला आहे. हातावरती आपल्याला असायला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता खरंच पेढ्यासारखा मऊसूद हा लाडू बनवून तयार झालेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसू राहिलेला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढा छान हा लाडू आपला दिसू राहिलेला आहे आणि करायलासुद्धा एकदम सोपे, अजिबात अवघड नाही. आणखी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते. तर सुरुवातीला असं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याच्यामधल्या सगळ्या गाठी अशा फोडून घ्यायच्या आणि मिश्रण एकजीव करायचं आहे आणि मगच आपल्याला अशा पद्धतीने हा लाडू बांधून घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धतीने, एकदम सहज हा लाडू आपल्याला बनवता येतो. सगळ्यात सोपी लाडू बनवायची ही पद्धत आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. बघू शकता मस्त असा लाडू बनवून तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने ना बाकीचे सगळे राहिलेले लाडू आपण तयार करून घेऊया. तर बघू शकता इथं मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. आता 2 वाटी रव्यापासून भरपूर असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. कधीही सणासुदीच्या घाई गडबडीत तुम्ही हे लाडू एकदम झटपट बनवून तयार करू शकता आणि एकदम खायलाही चविष्ट लागतात आणि दिसायलाही बघू शकता किती छान दिसू राहिलेले आहेत. जर या पद्धतीने बनवले ना अजिबात तुमचे लाडू चुकणार नाही. कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की मी सांगितलेल्या एकदा या टिप्स सगळ्या फॉलो करून हे लाडू एकदा नक्कीच बनवून बघा. कशी वाटली रेसिपी सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.